जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण आलो आहेत आपल्या डे 2 व्हिडिओमध्ये. आपण आज जाणार आहोत ते म्हणजे ज्योतिबाला. असं म्हणतात की महालक्ष्मीचं दर्शन केल्यानंतर ज्योतिबाला जाणं हे अनिवार्य असतं, कारण महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांच्यातलं भाऊ-बहिणीचं नातं आहे. सो आम्हाला आमचा एक मित्र तिथे मिळाला आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही जर सकाळी 8 नंतर जर ज्योतिबाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तसं करू नका, कारण खूप गर्दी असते आणि तासनतास तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागतं. जवळजवळ 4 ते 5 तास तुम्हाला दर्शनासाठी लागतात. तर जर तुम्ही सकाळी 8 वाजेच्या आत गेलात तर तुम्हाला दर्शन पण लवकर मिळतं आणि तुम्हाला तिथे जास्त काही गर्दी वगैरे नसते आणि तुम्हाला निवांत दर्शनही करता येतं. सो त्या अकॉर्डिंगली आम्ही पहाटे 5ला उठून आम्ही ज्योतिबासाठी गेलो. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दिसेलच की खूप थंडी होती, खूप चांगला अनुभव होता. बाईकवर आम्ही गेलो होतो. आमच्याकडे जे काही होतं थंडीचे साधनं, स्वेटर वगैरे, पण त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला खूप थंडी वाजत होती आणि खूप चांगला अनुभव होता हा, कारण पूर्ण घाट वगैरे चढून तिथे जावं लागत होतं. ज्योतिबाच्या अलीकडे ज्यावेळेस आपण ज्योतिबाचा घाट चढतो त्यावेळेस त्याच्या अलीकडे यमाई देवीचं मंदिर आहे. असं म्हणतात की ज्योतिबाच्या दर्शनाच्या आधी यमाई देवीचं दर्शनही घ्यावं लागतं, कारण आय थिंक त्यांच्यातही भाऊ बहिणीचं जसं काहीतरी नातं आहे. सो तुम्हीही व्हिडिओचा आनंद घ्या. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करा. तसेच जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. थँक्यू. ते लिकेज होऊन गवा त्रास. हो, पॅक कर सगळं. सकाळचं मस्त वातावरण आहे. सकाळचं मस्त वातावरण आहे म्हटलं.
इकडे हा घेतो. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की खूप कमीत कमी गर्दी आहे. निव्वळ आम्ही गाभाऱ्यामध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी मनसोक्त 5 मिनटं असं शांततेत असं दर्शन घेतलं आहे, जे 8 वाजेनंतर होत नाही. सकाळी 8 वाजेच्या आत जाण्याचा प्लॅन करा. खूप कमी गर्दी असते, निवांत दर्शन होतं. निवांत संपूर्ण मंदिराचं जे काही आपल्याला आनंद घेता येतो, दर्शन घेता येतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खूप जास्त लोक नाही आहेत. मग आपल्याला जे मंदिराचा जो आवार आहे तो संपूर्णपणे बघता येतो. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आपण आता महालक्ष्मी कल्यानंतर ज्योतिबा करून आपण पुढे रंकाळा तलावाला फिरणार आहात. असं म्हणतात की कोल्हापूरला आले आणि तुम्ही रंकाळा तलाव जर नाही फिरले तर काहीच मजा नाही. सो आपण तिकडेही जाऊया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला रंकाळा तलावाबद्दल सांगेन. धन्यवाद.